वेलकम टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण एक प्रश्न एक धडा म्हणजे आपण एमपीएससीने विचारलेला प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, म्हणजे PYQ आहे, तो आपण इथे घेणार आहोत. तो एक प्रश्न आपण संपूर्ण अनालिसिस करणार आहोत. त्या विषयाशी संबंधित जे काही मटेरियल अवेलेबल असेल ते सगळं आपण इथे प्रोव्हाइड करणार आहोत. असाच एक प्रश्न आज आपण इथे निवडलेला आहे. प्रश्न आहे कोठारी कमिशनवर महत्वाचे जे काही शैक्षणिक आयोग आहे त्यावर आधारित हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न आज आपण इथे डिटेलपणे अनालिसिस करणार आहोत. यावर आधारित आयोगाने 2-3 प्रश्न विचारलेले आहेत. मेन्समध्ये हमखास प्रश्न असतात, परंतु आता ऑब्जेक्टिव्ह मेन्स राज्यसेवा राहिलेली नाही आणि कंबाईन आहे, कंबाईनमध्ये येऊ शकतो. तर एमपीएससी प्रिलिम्समध्ये तर हमखास प्रश्न असतात म्हणजे असतातच. महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रश्नातून तुम्हाला आजूबाजूचा 360 एरिया कव्हर होणार आहे. म्हणजे आजूबाजूचे जे काही महत्वाचे आयोग वगैरे आहे त्यावर आधारित जे काही प्रश्न असतील, सरळ सेवा एक्झाम असू देत किंवा TCSने एक्झाम घेतलेला असू देत किंवा IBPSच्या असू देत, कुठली एक्झाम असू देत, त्यामध्ये हा डेटा तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह राहणार आहे. तर यासारखीच आपण हे सिरीज सुरू केली आहे. दररोज आपण 25-30 मिनिटं नाही देऊ शकत, तर 5 मिनिटं तर हमखास देऊ शकतो. 5-6 मिनिटांमध्ये जेवढं कव्हर होईल तेवढं आपण इथे घेणार आहोत. तर याची जी PDF पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा विश्व ऑफिशियल, त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची PDF मिळून जाईल. दररोज आपण शॉर्ट्स आहेत ते डेली अपलोड करत असतो. 1 मिनिटामध्ये जेवढं कव्हर करता येईल तेवढं मी तिथे कव्हर करत असते. आणि डेली आपण क्वेश्चन घेत असतो आपल्या युट्यूबला पोस्ट या सेक्शनमध्ये. तिथे तुम्ही दररोज प्रश्न सोडवू शकता. या सेक्शनमध्ये दररोज आपण जे काही GS संबंधित आहे, इंग्लिश ग्रामर संबंधित आहेत किंवा इतरही जे काही महत्वाचे करंट रिलेटेड प्रश्न आपण टाकत असतो, तर ते तुम्हाला पोल किंवा वोट स्वरूपात तिथे सोडवता येतात. या व्यतिरिक्त जाहिरातींच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम जॉईन करू शकता. चला तर मग आजचा आपण प्रश्न पाहू. याच्याशी संबंधित 2-3 प्रश्न आहेत, ते प्रश्न सुद्धा कव्हर होतील अशा पद्धतीने आपण इन्फॉर्मेशन इथे घेतलेली आहे. प्रश्न आहे कोठारी कमिशनच्या शिफारशीवर आधारित 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती? आता प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 1968 मध्ये जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं त्याची जी मुख्य सूत्रे होती ती कोठारी कमिशनच्या शिफारशींवर आधारित होती. तर ते सूत्रे कोणती होती असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. इथे काही ऑप्शन दिलेले आहेत. तर ऑप्शन मध्ये आहे वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीची व मोफत शिक्षण, आणि B आहे शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित वेतन, C आहे राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% शिक्षणासाठी खर्च. तर बघा यामध्ये काय आहे, तर कोणती मुख्य सूत्र होती असं विचारलेलं आहे. तर आपण काय करत असतो, उत्तरे जे आहेत ते बरोबर घेऊन चालत असतो जेव्हा आपल्याला कुठे पॉझिटिव्हिटी असते. परंतु ज्या वेळेस आयोग काय करते, प्रश्नांमध्ये काही मॅथमॅटिकल गोष्टी देते, म्हणजे इथे आकडे दिलेले आहेत किंवा पर्सेंटेज दिलेले आहेत, त्यावेळेस आपल्याला थोडा विचार करावा लागतो. तर इथे काय सांगितलेलं आहे, पहिलं जे आहे ते स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीची व मोफत शिक्षण अगदी बरोबर स्टेटमेंट आहे. B स्टेटमेंट मध्ये सांगितले शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित वेतन, हे सुद्धा एक स्टेटमेंट आहे आणि पॉझिटिव्हिटी आहे. आणि B स्टेटमेंट आपल्या उदाहरणामध्ये असायलाच पाहिजे. B कुठे कुठे आहे, तर A, B, C आणि वरीलपैकी सर्व अशाच, म्हणजे 1, 2 आणि 4 अशा ऑप्शन मध्ये आहे. म्हणजे आपण तिसरं आपण एलिमिनेट करू शकतो आणि तिसरं एलिमेंट केलं तर आपल्याला 3 ऑप्शन उरतात. तर यामध्ये A किंवा C मध्ये तुम्ही पाहू शकता. C मध्ये काय सांगितलंय त्यांनी की राष्ट्रीय ठोस उत्पन्नाचे किमान 10% शिक्षणासाठी खर्च. आता एवढा 10% शिक्षणासाठी खर्च करणार आहे का? कारण शिफारशी त्यांनी सांगितलेल्या आहेत, तर एवढा ते 10% सांगणार नाहीत. त्यांनी किती सांगितलं होतं, मग 6% सांगितलं होता. पण 10% हे स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. C जर आपण एलिमिनेट केलं तर आपलं उरते काय, A आणि B. म्हणजे A आणि B ऑप्शन आपलं कसं आहे, अगदी योग्य आणि उत्तर कसं आहे, बरोबर आहे. तर आता आपण डिटेलपणे याचं अनालिसिस करू. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर समजलं. प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, A आणि B बरोबर आहे. तर बघा थोडक्यात आता कोठारी कमिशनवर आधारित थोडक्यात परिचय करून घेऊ. कोठारी आयोग हा भारतातील शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आणणारा एक महत्वाचा आयोग होता. स्थापना जी झाली होती ती 14 जुलै 1964 मध्ये झाली होती. याचे जे अध्यक्ष होते डॉक्टर कोठारी होते. त्यावेळी ते विद्यापीठ अनुदान आयोग आहे, त्याला UGC असं आपण म्हणतो, त्याचे ते अध्यक्ष होते. आयोगाचं अधिकृत नाव काय आहे, एज्युकेशन कमिशन 1964 ते 66 असं या आयोगाचं नाव आहे, लक्षात ठेवा.
आयोगाच्या स्थापनेचे उद्दिष्ट काय होतं त्यावेळेस, की शिक्षण प्रणालीमध्ये सर्वंकष पुनरावलोकन करणे, प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत शैक्षणिक सुधारणा सुचवणे, शिक्षणाला राष्ट्रीय विकासाचे साधन बनवणे आणि गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षणाची धोरणे तयार करणे. हे त्यावेळेस त्याचा उद्दिष्ट होता. कारण काय, त्या भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासासाठी शिक्षण प्रणाली एकसंध किंवा प्रगत किंवा परिणामकारक बनवण्याच्या दृष्टीने हा आयोग स्थापन करण्यात आला होता. याच्या काही मुख्य शिफारशी आहेत, यामध्ये प्रश्न विचारला जातो. तर बघा, राष्ट्रीय शिक्षणाची रचना जे सांगितली होती त्यांनी 10+2+3 अशा पद्धतीने सांगितली होती. म्हणजे प्राथमिक आपण बघतो 1ली ते 8वी, नंतर माध्यमिक 9वी ते 10वी, नंतर उच्च माध्यमिक 11वी ते 12वी आणि उच्च शिक्षण जे आहे पदवी 3 वर्ष. हीच प्रणाली आजही भारतामध्ये लागू आहे. जरी नवीन शैक्षणिक धोरण आलेलं असलं तरीही प्रश्न आहे, की आपण बघतो की आता नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे, ते कधी आलेलं आहे आणि त्याच्यासाठी कोणती समिती नेमण्यात आलेली आहे, यावर राज्यसेवा प्रिलिम्सला 2024 मध्ये समित्यांवर आधारित प्रश्न विचारलेला होता, की महाराष्ट्रातील जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यासाठी कुठली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. शिक्षण धोरण इथे सांगितलेच आहे, की शिक्षण एकसंध सर्वांसाठी उपलब्ध गुणवत्तापूर्ण करावे आणि शिक्षणाचा वापर राष्ट्रीय एकता, लोकशाही, समाजवादी मूल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी करावा, अशी सुद्धा शिफारस त्यांनी केली होती. त्यांनी भाषा धोरण सुद्धा त्याशी संबंधित सुद्धा शिफारस केली होती, की त्रिभाषिक सूत्र म्हणजे 3 लँग्वेज फॉर्म्युला लागू करावा. म्हणजे 3 लँग्वेज मध्ये काय सांगितलं होतं, एक तर मातृभाषा म्हणजे ज्या प्रादेशिक भाषेमध्ये त्याचं जडणघडण झालेली आहे विद्यार्थ्याची ती मातृभाषा, त्याच्यानंतर हिंदी जी आपली भाषा आहे ती, आणि नंतर इंग्रजी किंवा इतर भाषा. यामुळे विद्यार्थ्यांचा भाषिक लवचिकता आणि राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता साधता येईल असं त्यांचं मत होतं. अशा शिफारशी त्यांनी केल्या होत्या. म्हणून त्रिभाषा धोरण जे आहे ते कोणी सांगितलं होतं, कोठारी कमिशनने. पुढे प्रश्न विचारू शकतात. नंतर शिक्षण व प्रशिक्षण व दर्जा सुधारणे, शिक्षकांना व्यावसायिक प्रशिक्षण आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलं होतं. शिक्षकांचा दर्जा व पगार सुधारावा, त्यांना समाजात मानाचे स्थान द्यावे, त्यावेळेस सांगितलं होतं. आज जरी भरघोस पगार असले तरी त्यावेळेस मात्र एवढी त्यावेळेस पगाराची सोय नव्हती किंवा त्यांचा दर्जा सुद्धा तो त्या लेवलचा नव्हता. म्हणून त्यावेळेस अशा शिफारशी करण्यात आल्या होत्या. त्याच्यानंतर तंत्र शिक्षण व वैज्ञानिक दृष्टिकोन, शैक्षणिक अभ्यासक्रमात विज्ञान, तंत्रज्ञान, गणित व संशोधन यांना प्राधान्य द्यावे. शेतकी, उद्योग तसेच तांत्रिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण यांचा समावेश करावा असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे त्यांनी काय केलं होतं, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि तंत्र शिक्षण आहे यावर भर द्यावा असं त्यांनी मत मांडलं होतं. त्याच्यानंतर शैक्षणिक क्षमता, एज्युकेशनल क्वालिटी कशी असावी, ग्रामीण व शहरी भागातील शिक्षणाची दरी आहे ते तफावत आहे ते कमी करावी असं त्यांनी सांगितलं होतं. गरीब आणि मागासवर्गीय जे काही मुलींच्या शिक्षणावर त्यांनी विशेष भर दिला होता, म्हणून लक्षात ठेवा. अहवाल कधी त्या सादर केला त्यांनी, कोठारी आयोगाचा अहवाल 1966 मध्ये सादर करण्यात आला होता. अहवालाचे त्यावेळेचे घोषवाक्य होते एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट, म्हणजे शिक्षण आणि राष्ट्रीय विकास. तर हे स्टेटमेंट सुद्धा समोर विचारू शकतात. याआधी एमपीएससी मेन्स मध्ये हे स्टेटमेंट विचारलं गेलेलं आहे. एकत्रित परिणाम आपण बघतो काय झालं, की याचाच परिणाम म्हणून 1968 मध्ये भारत सरकारने पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, आता मी तुम्हाला समजलं असेल मी हा प्रश्न इतका डिटेल का घेतला, कारण 1968 जे पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं ते कोठारी कमिशनच्या शिफारशीवर आधारित होतं. NPE आपण त्याला म्हणू शकतो. तर ते कधी होतं, 1968 मध्ये, म्हणून लक्षात ठेवा. आणि त्याच्यानुसारच 10+2+3 म्हणजे अशी शिक्षण पद्धती देशभर लागू झाली आणि ती आजपर्यंत सुद्धा लागू आहे. निष्कर्ष आपण म्हणू शकतो, कोठारी आयोगाने भारताच्या शिक्षण क्षेत्राला नवा पाया दिला. शिक्षण प्रणालीत एकसंधता, गुणवत्ता वाढ आणि राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी त्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. आजही शैक्षणिक सुधारणा करताना कोठारी आयोगाच्या शिफारशींचा संदर्भ घेतला जातो. पण कोठारी कमिशनवर आधारित हा प्रश्न पूर्णपणे अनालिसिस केला आणि डिटेल माहिती तुम्हाला सांगितली. ही माहिती परिपूर्ण माहिती अशी सांगितली, परीक्षाभिमुख माहिती आहे. व्यतिरिक्त काही महत्वाचे आयोग आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. जसं राधाकृष्णन आयोग आहे, त्याला विद्यापीठ अनुदान आयोग वगैरे सुद्धा म्हणतात. 4 नोव्हेंबर 1948 रोजी त्याची स्थापना झाली होती. त्यांनी अहवाल जो होता, राधाकृष्णन यांनी जो अहवाल होता तो 25 ऑगस्ट 1949 रोजी सादर केला होता. त्याच्यानंतर येते मुदलियार आयोग, त्यावर हमखास प्रश्न असतो, 1952 चा आहे, म्हणून लक्षात ठेवा. अखिल भारतीय माध्यमिक शिक्षण आयोग म्हणून त्याला ओळखलं जाते आणि डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनी माध्यमिक शिक्षणाशी रिलेटेड तो होता, म्हणून लक्षात ठेवा. माध्यमिक शिक्षणाशी रिलेटेड कुठला आयोग होता यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. मुदलियार आयोग होता 1952 चा.
त्याच्यानंतर राष्ट्रीय शिक्षण आयोग, आपण कोठारी आयोग आहे यालाच राष्ट्रीय शिक्षण आयोग असं म्हणतात, किंवा सॉरी भारतीय शिक्षण आयोग असं म्हणतात, म्हणून लक्षात ठेवा. जसं मी तुम्हाला सांगितलंच त्याबद्दल डिटेल माहिती. अशा प्रकारे काही महत्त्वाचे आयोग आहे. त्याच्यानंतर एनसीईआरटीची स्थापना कधी झाली यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. लक्षात ठेवा, एनसीईआरटीची स्थापना 1961 मध्ये झाली. तर हा सुद्धा प्रश्न PYQ आहे, म्हणून लक्षात ठेवा. हा प्रश्न आपण डिटेलपणे बघितला. आजूबाजूची माहिती सुद्धा आपण कव्हर केली. याची PDF आहे, ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर तुम्हाला मिळून जाईल. अधिक माहितीसाठी आणि डेली अपडेटेड्स नोट शॉर्ट व्हिडिओ त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. अशाच प्रकारे आपण ही सिरीज कंटिन्यू करू. डेली 5 ते 10 मिनिटं देऊन जास्तीत जास्त एरिया आणि जास्तीत जास्त प्रश्न कसे कव्हर करता येईल यावर आपला भर राहणार आहे. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.